नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी इयत्ता 9वी आपण इतिहासावर चर्चा करतोय. 9वीचा इतिहासाचा पेपर कसा असू शकतो या वर्षीचा, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका इतिहासाची आपण बघतोय. तर बघा, इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यातला हा साधारणतः 6 मार्काला असतो. याच्यामध्ये 6 अशा प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला दिले जातात. तर हे 6च्या 6 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचंय, हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं योग्य उत्तर असेल, त्या उत्तराखाली तुम्हाला रेष मारायची आहे. तर या ठिकाणी बघा, की 1944 मध्ये टिंब-टिंब याने छापखाना सुरू केला. तर कोणी छापखाना सुरू केला? तर इथं गुटेनबर्ग हे उत्तर बरोबर आहे. 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. त्यानंतर वास्को द गामा हा टिंब-टिंब देशाचा दर्यावर्दी होता. बघा, भारताचा शोध जो आहे, तो वास्को द गामाने लावला. भारतातल्या कालिकत या बंदरावरती तो आला आणि त्याने तो शोध लावला. पण हा कुठला होता? तो पोर्तुगालचा होता. तर इथे पोर्तुगाल हे बरोबर आहे. पुढचा मुद्दा, बिहारमधील ब्रिटिश मळेमालक शेतकऱ्यांवर टिंब-टिंब लागवडीची सक्ती करत होते. तर कुठली? तर ते निळीच्या लागवडीची सक्ती करत होते ब्रिटिश अधिकारी. त्याच्यानंतर ऑस्ट्रियाने 1914 मध्ये सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा टिंब-टिंब हा देश सर्बियाच्या मदतीला धावून आला. 4 ऑप्शन आहे: जर्मन, अमेरिका, हंगेरी का रशिया. तर याचं बरोबर उत्तर आहे रशिया. रशिया हा देश जो आहे, तो सर्बियाच्या मदतीला 1914 मध्ये धावून आला होता. याच्यानंतर 5वा प्रश्न तुम्हाला आहे. सन 1986च्या टिंब-टिंब येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका खंड स्थापन करण्यात आला. तर जकार्ता, हरारे, नामिबिया का इंडोनेशिया. तर इथं मित्रांनो, हरारे हे उत्तर बरोबर आहे. हरारे येथे ही परिषद झाली होती. 1995 मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागतर्फे टिंब-टिंब मोहीम सुरू झाली. तर इथे भारत सरकारची पाहिजे. आरोग्य विभागातर्फे कुठली मोहीम सुरू झाली होती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जी मोहीम आज पण राबवली जाते. जसे की 4 ऑप्शन आहेत: गोवर रुबेला, प्लस पोलिओ, बीसीजी का त्रिगुणी लस. तर इथं प्लस पोलिओ ही जी आहे ना, ही ही जी मोहीम आहे, ती सुरू करण्यात आली होती, जी अजूनही सुरू आहे. ओके. संपूर्ण देशाला पोलिओमुक्त करण्याचं स्वप्न या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे. आता इथं ब जो आहे, या ठिकाणी बघा, 6 मार्काचा आणि ब 4 मार्काचा, असे एकूण 10 मार्क इथं हातातले आहेत मित्रांनो. जसं की इथं तुम्हाला काय करायचंय, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी तुम्हाला काय करायची बाबा, दुरुस्त करून लिहायची. बघा, यामध्ये जर तुम्ही नीट व्यवस्थित जर विचार केला, यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडं, की इथे कास्को द ग्वार्द, बघा, कास्मो द ग्वार्द हा पोर्तुगीज इतिहासकार आहे. हे बरोबर आहे. हा कास्मो द ग्वार्द हा पोर्तुगीज इतिहासकार आहे. ओके. त्याच्यानंतर इथे गोन्सालो मार्तिस हा पोर्तुगीजचा वकील होता. त्याच्यानंतर फ्रांक्वा मार्टिन हा डच वखारीचा प्रमुख होता. आणि या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, इथे ही एक चुकीची जोडी आहे. हा डच वखारीचा प्रमुख नव्हता. हा कोण होता? फ्रेंचाचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता. इथं फ्रेंचाचा गव्हर्नर जनरल तुम्ही लिहू शकता. फ्रेंचांचा गव्हर्नर जनरल होता. आणि हेनरी रेविंगंट हा जो आहे इंग्रज अधिकारी होता, हे बरोबर आहे. तर ही तिसरी जोडी जी आहे ना, ती चुकीची आहे. ती दुरुस्त करून तुम्हाला लिहायची की फ्रान्सवा मार्टिन हा जो आहे, तो फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता किंवा फ्रेंचांचा गव्हर्नर जनरल होता, असं लिहिलं तरी चालेल. तर इथे दुसरा जो प्रश्न होता, त्याच्यामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा, इंडिया हाऊस, अरविंद घोष, अनुशील समिती, लाला हरदयाल गदर, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहे, ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे नव्हते, तर ते अभिनव भारत या गुप्त संघटनेचे प्रमुख होते. तर इथं अभिनव भारत गुप्त संघटनेचे प्रमुख होते. इथं श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊसचे प्रमुख होते, अरविंद घोष हे अनुशील समितीचे होते, लाला हरदयाळ हे गदरचे होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत, ते अभिनव भारत, या ठिकाणी लिहा अभिनव भारत. ओके. अभिनव भारत या गुप्त संघटनेचे प्रमुख. आता बघा पुढे, अ गट आणि ब गटमध्ये बांडुंग म्हणजे बांडुंग परिषद. ओके. त्याच्यानंतर इथं पॅरिस म्हणजे 1919 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, हे बरोबर आहे. पॅरिसमध्येच झाली होती ही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याकडं लंडनमध्ये 1900 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद, हे पण बरोबर आहे.
आता मॅचेस्टरमध्ये ना आशियाई ऐक्य परिषद नव्हती झाली. मॅचेस्टरमध्ये मॅचेस्टर आफ्रिकामधलं शहर. त्याच्यामुळे ते आफ्रिकी तुम्ही लिहू शकता. आफ्रिकी ऐक्य परिषद झाली होती. कुठे? मॅचेस्टरमध्ये. हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर हा बघा, अण्णा हजारे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम नाही. तर माहितीच्या अधिकाराखाली अण्णा हजारेंचं काम मोठं आहे. त्याच्यामुळे ते माहितीच्या अधिकाराखाली खाली महाराष्ट्रात आंदोलन यांनी केलं होतं. मग माहितीच्या अधिकारासाठी अ, भारतामध्ये आंदोलन. हे उत्तर या ठिकाणी तुम्हाला इथे लिहू शकता. ही जोडी चुकीची आहे. बाकी सगळ्या जोड्या बरोबर आहेत. पुढे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ. आता ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची तुम्हाला फक्त इथं नावं लिहायची आहे. जसं की बघा, ब्रिटिशांनी थिबा राजाला महाराष्ट्रात ठेवलेले ठिकाण. तर कुठे ठेवलं होतं? तर ब्रिटिशांनी थिबा राजाला महाराष्ट्रात रत्नागिरी येथे ठेवले होते. रत्नागिरी. ओके. रत्नागिरी या ठिकाणी ठेवलं होतं. तर हे नाव जरा थोडंसं लक्षात ठेवा. पुढे बघा, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे ठिकाण आपल्याला माहिती आहे कुठं? महाड येथे चवदार तळे आहे आणि महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता. भारतीय लष्कराने गोवा मुक्तीसाठी केलेल्या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव, तर ते ऑपरेशन विजय. काय बाबा? ऑपरेशन विजय. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ऑपरेशन विजय तुम्हाला लिहिलं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका या राष्ट्रांचा जो गट आहे, या गटाला काय नाव होतं? दोस्त राष्ट्र किंवा मित्र राष्ट्र. पण दोस्त राष्ट्र हा शब्द जो आहे तो परफेक्ट आहे. दोस्त राष्ट्र आपण इथं म्हणू शकतो. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका ही सगळी दोस्त राष्ट्रामध्ये होती. ठीक आहे. इथे प्रश्न क्रमांक दुसरा जो बघा, पहिल्यामध्ये तर 10 मार्क हातातले आहेत. दुसऱ्यामधले पण हे 8 मार्क हातातले आहेत. असे 18 मार्क आपल्याला ऑब्जेक्टिव्हच असतात. जसं की पहिला बघा इथं. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण लिहायचं. तर योग्य कारण कुठलं आहे? 11व्या शतकात युरोपामधील ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी जेरुसलेम व बेथेलहॅम ही शहरे परत मिळवण्यासाठी वेळोवेळी लढाया केल्या. याचं कारण काय बाबा? त्यांना प्रादेशिक विस्तार करावायचा होता. बरोबर. हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन या ठिकाणी आहे ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानली जात होती, की क त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळवायचा होता, की ड ही अत्यंत प्रगत शहरे होती. तर मित्रांनो, याचं एक साधं कारण आहे, की सॉरी याचं जर कारण जर तुम्ही बघितलं, तर याचं कारण जे आहे ते आपल्याला काय आहे बघा, तर इथं तुम्ही ब लिहू शकता. ही जी शहर आहेत ना, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांना अत्यंत पवित्र मानली जात होती. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तर ब ऑप्शन करेक्ट आहे. कारण ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानली जात होती, ही शहरं. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा मुद्दा 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज, फ्रेंच यांच्यात 3 कर्नाटके युद्ध झाली. याचं कारण काय होतं बाबा? याची कारणं जर बघितली तर दोन्ही सत्तांना कर्नाटकवर नियंत्रण मिळवायचं होतं, की इंग्रज, फ्रेंच सतत संघर्ष करत होते, की इंग्रज, फ्रेंच दोन्ही सत्तांनी कर्नाटकच्या नवाब घराण्यातील सत्ता स्पर्धेस हस्तक्षेप केला, की बाबा दोन्ही सत्तांना कर्नाटक येथे वखारी स्थापन करायच्या होत्या. तर इथे बघा इंग्रज, फ्रेंच दोन्ही सत्तांनी कर्नाटकाच्या नवाब घराण्यातील स्पर्धेमध्ये हस्तक्षेप केला होता. त्यामुळे ही 3 कर्नाटकची युद्ध झाली. त्याच्यानंतर तिसरं जे आहे प्रश्न अँझ्यूस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. याचं कारण काय माहिती आहे का? 4 कारण आहेत. या 4 पैकी एक कारण आहे त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढवून द्यायचे नव्हते. हे पहिलं कारण बरोबर आहे. बघा पुढचं आहे राहीबाई पोपेरे यांना भारताच्या उपराष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार दिला. याचं कारण काय माहिती आहे का? की त्यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून देशी वाणाच्या बियाणांचं संवर्धन केलं होतं म्हणून. आता इथे हे पहिले जे 2 प्रश्न आहेत मित्रांनो, या 2 प्रश्नात तुम्हाला पहिल्या प्रश्नात 10 आणि दुसऱ्या प्रश्नात 8 हे 18 मार्क ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे हातातले आहेत. आणि त्यातल्या त्यात हा प्रश्न क्रमांक 3 जर बघितला, तर या पुस्तकामध्ये या प्रश्नात काय असतं, की या प्रश्न प्रकारामध्ये पाठ्यपुस्तकात एखादा नकाशा असतो. तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही एखादा नकाशा दिला जाईल आणि या नकाशाखाली 5 प्रश्न दिले जातील आणि याची उत्तरं तुम्हाला एका वाक्यात लिहायची आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्हाला प्रश्नातच उत्तर आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळले पाहिजेत. बघा काय प्रश्न आहे, हा नकाशा जर बघितला तर मराठी सत्तेचा जो विस्तार आहे 1758 मधला, तो दिलाय आणि याच्यामध्ये मराठी सत्तांची केंद्र या ठिकाणी आपल्याला गोल करून या ठिकाणी दिसतात. नागपूर, इंदोर, वडोदरा, धार वगैरे. ओके. आणि भारताची सीमा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा विस्तार. ओके.
तर या सगळ्या गोष्टी तर बघा पहिला मुद्दा आहे, हैदराबाद येथे कोणाची सत्ता होती? आता हैदराबाद बघा, या ठिकाणी हैदराबाद येथे तुम्ही बघा बघा हैदराबाद येथे बघा, इथं हैदराबाद आहे आणि हैदराबाद येथे कोणाची सत्ता तुम्हाला दिसते? तर हैदराबाद येथे निजामाची सत्ता होती. ओके, तर हे उत्तर आहे निजामाची सत्ता. आग्रा व दिल्ली येथे कोणाची सत्ता होती? बघा आग्रा आणि दिल्ली. बघा इथं दिल्ली आहे. बघा मुघल सत्ता केंद्र दिसतंय. आग्रा, दिल्ली येथे मुघल सत्ता केंद्र म्हणजे इथे मुघलांची सत्ता होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे जंजिरा येथे कोणाची सत्ता होती? आता जंजिरा आपल्याकडे इथे बघा सिद्धी, जंजिराच्या सिद्धी आपल्याला माहिती आहे. जंजिरा येथे सिद्धीची सत्ता सत्ता होती. त्याच्यानंतर पुदुच्चेरी येथे कोणाची सत्ता होती? पुदुच्चेरी येथे जर तुम्ही बघितली, पुदुच्चेरी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. कुठे गेली बाबा इथं पुदुच्चेरी आपल्याकडं? इथे बघा खाली तुम्हाला पुदुच्चेरी दिसेल. इथे फ्रेंचांची सत्ता होती. ओके. तिथं फ्रेंचांची सत्ता आणि त्याच्यानंतर बघा भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तर भारताच्या दक्षिणेस तुम्हाला बघा हिंदी महासागर आहे. दक्षिणेस हिंदी सारखं सागर आहे. ओके. पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र. ठीक आहे. तर अतिशय सोपा प्रश्न होता. याच्यात चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. ब सुद्धा सोपा असतो जो 8 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 4 संकल्पना चित्र पूर्ण करायचे तुम्हाला. ओके. 5 पैकी. तर इथलं पहिलं जे संकल्पना चित्र आहे बघा. इथं आफ्रिका खंडातील युरोप वसाहती. बरोबर का? आणि इथं या ठिकाणी दिलेले आहेत बघा जसं की नाताळ. युरोपांच्या वसाहती या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं की नाताळ ही जी आहे कोणाची होती? इंग्लंडची वसाहत होती. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे बेल्जियमची कुठली होती? तर बेल्जियमची कांगो वसाहत होती. हे लक्षात घ्या. सेनेगलची कुठली वसाहत होती? सेनेगल कोणाची वसाहत होती? तर ही फ्रान्सची वसाहत होती. त्याच्यानंतर इटलीची वसाहत कुठली होती बाबा आफ्रिका खंडामध्ये? तर त्रिपोलीची. त्रिपोली. ओके. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. युरोपीय वसाहती दिल्या होत्या. पुढचं आर्य समाज आणि त्यांच्या संस्थापक आणि या ठिकाणी दिलेत. आर्य समाजाची जी स्थापना आहे, ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाज. ओके. ब्राह्मो समाजाची स्थापना. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. ओके. विवेकानंद. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी कशाची केली होती? सत्यशोधक समाज. तर इथं सत्यशोधक समाज लिहू शकताय. आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील समाजवादी नेते तसे अनेक आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही इथं लिहू शकताय जयप्रकाश नारायण असेल किंवा त्याच्यानंतर अरुणा असफ अली असेल, त्याचबरोबर अच्युतराव पटवर्धन असेल, त्याचबरोबर एस.एम. जोशी असेल, त्याचबरोबर डॉक्टर राम मनोहर लोहिया असेल, त्याचबरोबर न. गोरे असतील. तर ही नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. संकल्पना चित्र पूर्ण करा. इथं बघा व्यक्ती आणि त्यांचे देश. आता मुसोलिनी कुठला होता? मुसोलिनी बघा, मुसोलिनी इटलीचा होता, बरोबर? इटलीचा होता. त्याच्यानंतर हिटलर कोणाचा होता? एक इटलीचा तर दुसरा जर्मनीचा होता. दोघांची चांगली दोस्ती होती. त्याच्यानंतर जॉर्जी झुकाव हा रशियाचा होता आणि त्याच्यानंतर लिन लिथगो हा जो आहे कुठला होता? इंग्लंडचा होता. ओके, इंग्लंड. हे व्यक्ती आणि त्यांचे देश. कालरेषा इथे तुम्हाला दिसतोय राज्य आणि त्या राज्याची स्थापना. छत्तीसगडची स्थापना कधी झाली लक्षात घ्या 1 नोव्हेंबर 2000 करेक्ट 2000 1 नोव्हेंबर 2000 छत्तीसगड मध्य प्रदेशपासून वेगळं झाला. 9 नोव्हेंबर 2000 ला कुठली स्थापना झाली होती? तर उत्तराखंडची. उत्तराखंड. झारखंड जो आहे ना झारखंड हा मध्य प्रदेशवरून झाला होता. पण ठीक आहे चला आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त स्थापना लिहायची 15 नोव्हेंबर 15 या ठिकाणी इथं 15 नोव्हेंबर. ओके. 15 नोव्हेंबर 2000 ला या ठिकाणी अ, झारखंडची स्थापना झाली होती. ओके. याच्यानंतर तेलंगणाची स्थापना झाली होती 2 जूनला. 2 जून 2014 ला तेलंगणा झालं. तर हे एकदम सोपे प्रश्न आहेत बघा. पुढे तक्ता पूर्ण करा. बघा, हमीद दलवाई. आता हे हमीद दलवाई कुठले? दलवाई यांनी कशाची स्थापना केली होती? तर मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कुठली? मुस्लिम सत्यशोधक समाज. समाज. सत्य मुस्लिम सत्यशोधक समाज. आता हे तुम्ही लिहा. मुस्लिम सत्यशोधक समाज. मी फक्त सांगतोय तुम्ही लिहा. सुंदरलाल बहुगुणा यांचं कुठलं आंदोलन होतं? चिक्को आंदोलन हे फेमस आहे. मेधा पाटकर हे कशासाठी लढल्या होत्या? तर नर्मदा बचावचं आंदोलन आणि डॉक्टर राजेंद्र सिंह यांना जलसंधारण क्षेत्रात यांनी बहुमोल काम काम केलं होतं. ओके. म्हणजे व्यक्ती आणि त्यांची कामं या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर पुढे बघा, इथे
संक्षिप्त टिपा लिहायच्यात. आता ह्या टिपा तुम्ही लिहू शकता. तर यावरती मी जास्त बोलणार नाही. जसं की ब्रिटिशांची वखार. आता वखार म्हणजे काय बाबा, की व्यापारासाठी खरेदी-विक्री करायचं आणि साठवणुकीचं एक केंद्र म्हणजेच ती वखार होती. आणि ब्रिटिशांनी आपल्या वखारींना फॅक्टरी आणि नोकरांना फॅक्टर्स असं नाव दिलं होतं. आणि 17व्या शतकात साधारणतः जर आपण बघितलं तर भारतामध्ये सुरत, मद्रास आणि बंगाल असेल, ओडिशा असेल, राजापूर असेल, अशा अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. आणि ब्रिटिशांनी वखारीत हिशेबनीस ठेवलं होतं. कोठार प्रमुख होते, खजिनदार होते, वखारदार होते, कारकून होते. अशी नोकरदार पदं या ठिकाणी वखारीमध्ये होती. ओके. तर या सगळ्या गोष्टी लिहू शकता. यानंतर प्रतिसरकार म्हणजे काय बाबा? आपल्याला माहिती आहे की 1942च्या साधारण काळामध्ये सुरू झालेल्या जन आंदोलनाच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये भूमिगत चळवळी अस्तित्वात आल्या होत्या. भूमिगत चळवळी सुरू झाल्या होत्या. आणि बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे स्थापन झाली होती. म्हणजे या ठिकाणी सरकार स्थापन झालं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेष करून नाना पाटील जे आहेत, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 मध्ये सरकार स्थापन केलं आणि या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर अलिप्ततावाद, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, खेलो इंडिया या 5 पैकी तुम्हाला फक्त 3 या ठिकाणी टिपा लिहायच्यात. प्रत्येक टिपेला 2 मार्क असतात. ओके. चौथ्यातला अ. चौथ्यातला ब जो आहे तुम्हाला 3 विधाने सकारण स्पष्ट करायची आहेत. जसं की 1, 2, 3, 4, 5 पैकी फक्त 3च लिहायचे आहेत. त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे. 9 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा या विधानावरती तुमचं मत. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. बाबा याविषयी तुमचं मत. त्याचबरोबर मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. याबद्दल तुमचं मत. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. याबद्दल तुमचं मत. तर यांच्याबद्दल तुमची मतं नोंदवायची आहेत. 5 पैकी 3 फक्त सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला 9 मार्क पडतील. त्याच्यानंतर 6वा प्रश्न जरा मोठे-मोठे प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कुठलीही 2 एका प्रश्नाला 5 मार्क आहे. तर इथे 3 प्रश्न आहेत, की युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम लिहा. भारतातील पोर्तुगीज वसाहतींविषयी विस्तृत माहिती लिहा आणि माहितीचा अधिकार अधिनियमन 2005 याविषयी सविस्तर माहिती लिहा. ओके. त्याचबरोबर प्रश्न 7वा आणि शेवटचा जो आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला बघा 3 प्रश्न लिहायचे आहेत आणि ते 3 प्रश्न जे आहेत बघा खालील प्रश्नांची अ, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. एका प्रश्नाला 5 मार्क. बघा ब्रह्मी युद्धाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. जे मुद्दे दिलेत त्यांच्याच आधारे स्पष्ट करायचे. त्याच्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती लिहा. कारणे आणि परिणाम. ओके. त्याचबरोबर फ्रेंच वसाहतीच्या विलिनीकरणाविषयी सविस्तर माहिती लिहा. पॉंडिचेरी आणि चंद्रनगर येथे. त्याच्यानंतर शीतयुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा. शीतयुद्धाची व्याख्या काय? शीतयुद्धाची पार्श्वभूमी आणि शीतयुद्धाची वाटचाल. आणि शेवटचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोगांची सविस्तर माहिती द्या. भाऊ काटदरे आणि सह्याद्री निसर्ग मित्र, त्याचबरोबर प्रेमसागर मेस्त्री आणि सी स्कॅप संस्था. तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण इतिहासाची बघितलेली आहे. अतिशय महत्त्वाची आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.